भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावरून आरोप केलेले आहेत। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज कार्यक्रम असून 3 ते 3.5 हजार लोकांना 35 हजार रुपये दिल्याचा आरोप बन यांनी केलाय आणि त्यावरती काँग्रेस नेत्यांनी पलटवार केलाय। मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी आणि पैशाचा खर्च या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे। या कार्यक्रमामध्ये एका व्यक्तीला बोलवण्यासाठी जवळपास 3,000 ते 3,500 रुपये दिले जाणार आहे। त्यामुळे ही छात्रों की गूंज नाही तर पैसों की गूंज कार्यक्रम आहे। एका व्यक्तीला या कार्यक्रमात बोलवायचं, या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचे बाईट घ्यायचे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे। यासाठी 3 ते 3,500 रुपये एका व्यक्तीला देण्यात येत आहेत आणि हा अतिशय गंभीर मुद्दा आहे। थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत असं बोलताना राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पैसे देऊन बोलतात हे म्हणणाऱ्यांनी, देश विकून खाणाऱ्यांनी, महाराष्ट्र विकणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे। कोण लुटून खाल्लेला, कोणाकडे पैसा आहे हे सगळं करायला, आणि मुलं स्वतःहून येत आहेत। जे एक वातावरण पेटलेलं आहे, राहुल गांधींच्या मागे हा जो यूथ मोठ्या ताकदीनं उभा झालेला आहे, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू घसरली। त्यामुळे असे बेताल आणि तथ्यहीन अशा प्रकारचे हे स्टेटमेंट करत आहेत। युवकांचा आक्रोश हा जो दिसतो आहे आणि या देशातील युवा जेनजी या सगळ्या सरकारच्या एकूण कार्यकाळामध्ये झालेल्या त्यांचं जे नुकसान आहे, त्यामुळे त्यांना राहुलजी हा एक विश्वास वाटतो। मुळात हा खोटारडा व्हिडिओ मलाही कळत नाहीये की आमची तिथली कॅपॅसिटी 15 ते 18 हजार आहे, पण त्याच्यामध्ये आमची आजचे रजिस्ट्रेशन 43,000 झालेले आहेत। आम्हाला ती मुलं आलेली बसवायची कशी हा प्रश्न असताना QR कोड हा त्या ठिकाणी सगळीकडे राज्यभरात नका व्हायरल झाल्यानंतर अशा प्रकारे इन्फ्लुएन्सला पैसे देऊन देणे नका, या ठिकाणी कोणाला तरी मोटिवेट करण्याची गरजच नाही। जो इन्फ्लुएन्स अशा प्रकारचा किंवा जो यूट्यूबर्स आहे जो अशा प्रकारचा दावा करतोय तो 100% खोटारडा आहे, भाजपने केलेले कुभांड आहे। आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसला 5 सवाल केलेले आहेत। ते सवाल नेमके कोणते आहेत जाणून घेऊयात। हे पैसे कोण देतोय? 3,000 लोकांना 35,000 रुपये देत आहात, हा पैसा कुठून आला? फंडिंग आहे का? त्याचबरोबर काँग्रेसच्या आश्रित राज्यांच्या कंत्राटदाराच्या खिशातून हे पैसे आले का, असाही सवाल नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय। त्याचबरोबर राहुल गांधींना रिलॉन्चिंग केलं जात असून त्यांचं बजेट किती हजार कोटींचं आहे, असे काही सवाल नवनाथ बन यांनी विचारलेत।